नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. महत्त्वाच्या घडामोडींचा आता आढावा घेऊयात. नाशिकची जागा भुजबळांना दिल्यास नाशिकमध्ये मोठ्या बंडखोरीची शक्यता आहे. नाशिकचे पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंना असा अहवाल देणार आहेत. मराठा समाज नाशिकमध्ये महायुती विरोधात आक्रमक होऊ शकतो असाही अहवालामध्ये उल्लेख आहे. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाची आज तातडीची बैठक होतीये. मुख्यमंत्री शिंदेंसोबत नाशिक पदाधिकाऱ्यांची थोड्याच वेळात ही बैठक होणार आहे. दादा भुसे, हेमंत गोडसे, अजय बोरसेंसह काही पदाधिकारी शिंदेंना भेटणार आहेत. हेमंत गोडसे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. महत्त्वाची बातमी आपण पाहताय. नाशिक लढत जी आहे ती अगदी रंगतदार अवस्थेमध्ये आता या ठिकाणी पोहोचलेली आहे. महायुतीकडून आज पत्रकार परिषद होऊ शकते, नावांची घोषणा होऊ शकते. मात्र नाशिकच्या जागेसाठी शिंदे गट आग्रही असल्याची माहिती मिळतेय. हेमंत गोडसे हे आग्रही आहेत, तर या ठिकाणी भाजपकडून दिनकर पाटील हे सुद्धा आग्रही आहेत. त्यामुळे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकीकडे छगन भुजबळ यांच्या उमेदवारीची चर्चा आहे, दुसरीकडे शिवसेनेच्या वतीनं हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ठाण मांडून बसलेत. भाजपमध्ये काय चाललंय? आपल्यासोबत दिनकर पाटील आहेत, भाजपचे इच्छुक उमेदवार. वर्षभरापासून तयारी करताय तुम्ही, आता अचानक छगन भुजबळ यांचं नाव समोर आलेलं आहे. तुमची काय प्रतिक्रिया? अजून तर फायनल नाही आहे, परंतु ही जागा भाजपला सुटावी ही आमची काय मागणी आहे. पक्षश्रेष्ठीने अजूनही विचार करावा आणि भाजपला ही जागा सोडावी. भाजपची ताकद आहे ही आमची कायम मागणी आहे. पण छगन भुजबळ यांच्या नावाची आज घोषणा होऊ शकते अशी बातमी येते. हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या दालनात ठाण मांडून बसलेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हालाच जागा मिळावी. हेमंत गोडसेला अजिबात मिळणार नाही. हेमंत गोडसे निवडून येणार नाही. हेमंत गोडसेच्या बद्दल तीव्र नाराजी आहे. त्याला तिकीटच मिळणार नाही हे ठामपणे सांगतो. ही जागा भाजपला मिळावी ही ठाम माझी मागणी आहे. छगन भुजबळला मिळाल्यावर काय निर्णय घ्यायचा ते ठरवू. आम्ही तुमच्या अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत, तुमचे अनेक प्रचार बघितले आहेत. छगन भुजबळ यांना अंगावर घेऊन त्यांच्या विरोधात प्रचार करणारे नाशिकमधून दिनकर पाटील होते. आता जर महायुतीकडनं छगन भुजबळांचं नाव आलं तर दिनकर अण्णा पाटील काय करणार? निर्णय घेऊ ना काहीतरी, मग बघू काय करायचं ते. पण एकूणच छगन भुजबळ यांच्या उमेदवारीला मराठा समाजाकडनं विरोध होईल का मराठा समाज एक गठ्ठा भुजबळांच्या बरोबर उभं राहील ते मी नाही सांगू शकत. आता भुजबळांना उमेदवारी मिळाल्यावर बघू. आपल्याकडनं अजूनही प्रयत्न सुरू आहेत का की नाशिकची जागा भाजपलाच मिळावी? 100% आम्ही परवा सुद्धा भेटलो. आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना कायम प्रयत्न आहेत. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रयत्न आहे. आपण बघितलं सर्व आमदार एकत्र आहे, मंडलाध्यक्ष एकत्र आहे, अध्यक्ष आहेत, कोर कमिटी आहे. आमचं कायम मागणी आहे. भुजबळांना तिकीट मिळालं तर काय निर्णय घेऊ मग. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. तर एक मोठा ट्विस्ट जो आहे तो नाशिकमध्ये पाहायला मिळू शकतो. भुजबळांना उमेदवारी मिळाली तर बघू पुढे काय करायचं असं दिनकर पाटील यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. नाशिकचे पदाधिकारी मुख्यमंत्री शिंदेंना आज अहवाल देणार आहेत. मराठा समाज नाशिकमध्ये महायुती विरोधात आक्रमक होऊ शकतो असा उल्लेख या अहवालामध्ये आहे. त्याच्यामुळे तातडीची बैठक जी आहे नाशिक संदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली आहे. दादा भुसे, हेमंत गोडसे, अजय बोरसे हे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. तर जर पाहिलं तर हेमंत गोडसे जे आहेत ते कालपासूनच मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत. रात्री सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे.